सन्मान करतायत फुलगुच्छ देऊन विलास महाडिक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। आता झालेला सामना खूप अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळाला। सुरत जरा थोडासा सत्कार होऊ दे कॉमेंट्री नंतर। तसेच प्रमोदजी रिकामे साहेब काकल गोलवाडीचे प्रमोदजी रिकामे साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेज कडे यायचं आहे। संस्कार दळवी कुठेही असेल त्यांनी यायचं आहे, कारण आपल्याला समालोचकाची एक भूमिका दिली गेली आहे। आमचे रोशन दळवी साहेबांना विनंती करतो प्रमोदजी रिकामे साहेबांचा आपण फुलगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे। आजच्या या श्रीकृष्ण चषक 2024 मध्ये मात्र मान्यवरांची ही मांदी आली आहे आणि त्यांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे, कारण आपला समाज बांधवांनी बांधलेला हा घाट हा सोहळा फक्त जो आज यशस्वी होतोय कुठेतरी त्यांचा एक मोलाचा सहकार्य आपल्याला लाभलेला आहे आणि त्यांचा सत्कार आणि स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। ज्याने आम्हाला जेवणाची कमिटीला सोय केली ते बोरीच्या माळगावचे सुपुत्र कृष्णा जाळगावकर साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे। कृष्णा जाळगावकर साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे। मी सुनील रिकामे साहेबांना विनंती करतो की त्यांना फुलगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशोचित सन्मान करावा असं त्यांना विनंती करतो। लाख मोलाचं असं सहकार्य केलं या तळा तालुक्याच्या समाज बांधवांना आणि दुपारचं जेवणाची सोय कमिटीला केली। परत एकदा तुम्हाला झाल्या शुभेच्छा आणि तुम्ही वेळात वेळ काढून याच्याबद्दल आपले आभार देखील। जाळगावकर साहेब असंच सदैव आपल्या या समाजाला युवा पिढीला आपलं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा बाळगतो तुमच्याकडून। तसेच चरई गलवाडीचे सुपुत्र संजयजी दिवेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील तळा तालुक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। मी किरण गायकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी संजय दिवेकर साहेबांचा सन्मान करावा। किरण गायकर साहेबांना विनंती करतो संजय दिवेकर साहेबांचा समोर सन्मान करावा। स्टेजच्या समोर रिकिन गायकर साहेब चरेगावचे सुपुत्र आहेत, ते देखील उपस्थित राहिलेले आहेत। गायकर साहेबांना विनंती संजय दिवेकर साहेबांचा सन्मान करायचा आहे। रिकिन गायकर साहेब देखील उपस्थित राहिले आहेत, तर मी रोशन दळवी साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा फुलगुच्छ देऊन सन्मान करावा। लगेचच आपण जावं या धावतं समालोचन ऐकण्यासाठी। गोड आवाज ज्यांचा आहे ते आमच्या गावचे सुपुत्र सुरत महाडिक यांना विनंती करतो पुढील समालोचन करावं। धन्यवाद अविनाशजी काते। आता मात्र जो सामना रंगलाय मैदानावरती तो म्हणजे चरई गौलवाडी बी वर्सेस बोरीचा माल। आर के क्रिकेट संघ बोरीचा माल दोन तुल्यबल्य असे संघ जे की नावारूपाला आलेले आहेत आपल्या ह्या समाजामध्ये। आतापर्यंत मात्र सुंदररित्या खेळ करत असताना मात्र ट्रॉफ्यांवर अनेक अशा नाव कोरलेले आहेत असे हे दोन संघ। मोहन गायकर मॅन फ्रॉम बोरीचा माल आणि काय सुरेख गोलंदाजी करतोय, परंतु तितक्याच सुंदर रीतीने मात्र टोलवलेला चेंडू एक धाव मिळाली आणि हा गचाळ क्षेत्ररक्षण आणि एक धावेची भर, दोन धाव संख्या दोन्ही भर पडते। धाव संख्या होती ती बिनबाद 6 धावा। खरं तर पहिला हा षटक आहे, कुठेतरी विकेट टिकवून खेळण्याचा प्रयत्न असेल। मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा चरई गौलवाडीचा उगवता तारा अष्टपैलू खेळाडू जो नावारूपाला आलाय आपल्या गावासाठी तो म्हणजे दिलखुश घाटवळ। पुन्हा एकदा मोहन गायकर मॅन इन फॉर्म बोरीचा माळ संघासाठी फाईन लेगच्या दिशेने मात्र विकेट किपर स्वतः सागर महागावकर। एक धावेने धावसंख्येत भर पडते। धावसंख्या होती ती बिनबाद 7 धावा। कुठेतरी ह्या जोडगोलीवर मात्र आता भिस्त असेल ती चरई गौलवाडी या संघाची। चरई गौलवाडी बी हा संघ नवखास नावारूपाला आलेला संघ आता मात्र आपली इथे प्रयत्न पणाला लावणार आहे, कारण त्यांना सुद्धा आस लागलेली आहे ती श्रीकृष्ण चषक 2024 पर्व तिसऱ्याच मानकरी होण्याची। पाहूयात पुन्हा एकदा मोहन गायकर सज्ज।
हर्षल गायकरचा हा टोला भीम टोला आणि हा उत्तुंग असा षटकार येतोय तो हर्षल गायकरच्या बॅट मधून. क्या बात आहे, याचीच तर गरज असेल टीमला आणि आपल्या संघासाठी खेळत असताना मात्र हा खेळाडू कुठलाही दडपण दबाव न घेता दडपण दबाव झुगारून मात्र आता बॅटिंग करत असताना हा पहिला षटकार येतोय तो म्हणजे चरई गवलवाडी बी या संघाच्या इनिंग मध्ये आता मात्र अटॅकिंग मोड मध्ये कुठेतरी पाहायला मिळतोय तो म्हणजे हर्षल. 5 चेंडू आणि 13 धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे चरई गवलवाडी बी या संघाची. काय सुरेख फटका होता, पाहताच अगदी मन भरून येईल असा हा पिच चेंडू होता, तेवढा ताकदीने मात्र त्याला टोळवला होता. परत एकदा हो लेग ग्लान्स केलेला आहे, तिथे फिल्डर पोचत नाही आणि अशा प्रकारे हा सीमा पार चौकार खणखणीत आणि दणदणीत चौकार येतो तो म्हणजे हर्षल गायकरच्या बॅट मधून. काय बॅटिंग पाहायला मिळते, कुठेतरी अटॅक करतोय तो मोहन गायकर वरती. स्ट्रायकर गोलंदाज आहे मात्र तो बोरीचा माल संघाचा, मात्र त्याच्यावरच कुठेतरी धाबा हा बोललेला आहे तो म्हणजे हर्षल गायकर यांनी. 2 चांगल्या फलंदाज आणि गोलंदाजामध्ये चाललेला हा रन आणि धावसंख्या आहे ती बिनबाद 17 धावा. खूप मोठा धावांचा डोंगर मात्र पहिल्या षटकात उभा करताना दिसताय तो म्हणजे चरई गवलवाडी संघ. पहिली सुरुवात मात्र संत गतीने झाली होती, तर नंतर मात्र स्ट्राईकला आला तो म्हणजे हर्षल गायकर आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवर षटकार आणि चौकार मात्र त्याने आपल्या संघासाठी मिळवण्यात यश प्राप्त केलेलं आहे. धावसंख्या आहे बिनबाद 17. क्या बात है, अप्रतिम अशी फलंदाजी निष्प्रभ करून टाकलाय तो म्हणजे बोरीचा माल संघाचा स्ट्रायकर गोलंदाज मोहन गायकर याचा मारा. हा मोहन गायकर जो की आपल्या युट्यूब लाईव्हला जी सर्वात मोठी टुर्नामेंट झाली होती त्या टुर्नामेंटमध्ये मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी झालेला असा हा मोहन गायकर मात्र त्याच्यावरच आता हल्ला चढवताना दिसत आहेत चरई गवलवाडी बी संघाचे हे 2 खंदे फलंदाज. सुरेख असं समन्वय साधताना बघतोय आपण दिलखुश आणि हर्षल याला. बॉलिंग मार्कवर गोलंदाज आर्यन काते, मॅन फ्रॉम बोरीचा माल, उगवता तारा, युवा उगवता तारा आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर सुरेख चेंडू खेळला होता, परंतु तेवढाच सुंदर ग्लान्स केला होता तो म्हणजे दिलखुश घाटोल्याने. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते चरई गवलवाडी या संघाकडून. हर्षल गायकर मात्र फॉर्म मध्ये आहे. परत एकदा तटवलेला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं जाणारा हा पंचांचा निर्णय. षटकार अप्रतिम अद्वितीय अशी कामगिरी करताना मात्र आता दिसतोय हल्ला बोल करताना दिसतोय तो म्हणजे बोरीचा माल संघाच्या गोलंदाजावर. क्या बात है, अजून एक जर षटकार मारला तर मात्र श्रीजी स्टार क्रिकेट क्लब कैलास वाजे यांच्याकडून मात्र 101 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक हर्षलसाठी जाहीर झालेलं आहे, याची त्यांनी नोंद घ्यावी. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत मात्र केलेली आहे. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने मात्र हर्षल 16 धावसंख्येवर खेळताना परत एकदा सज्ज. हो मारायचा प्रयत्न होता परंतु चेंडूने उसळी कमी घेतली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती म्हणजे बिनबाद 24 धावा. 9 चेंडूंचा खेळ झालेला आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत, 3 चेंडू शिल्लक. आता मात्र अटॅक करावा लागेल कुठेतरी, या धावसंख्येला मात्र रोखावं लागेल बोरीचा माल संघाच्या ह्या गोलंदाजांना आणि तोच प्रयत्न करतोय आर्यन. पुन्हा एकदा सज्ज, मारा करेल. स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू हाताळला होता, कुठेतरी अपील होता परंतु अपील फेटाळताना पंच. आणि हे 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे 24 धावांवर. 5 बॉल 16 धावसंख्येवर मात्र खेळत असताना हर्षल गायकर. अप्रतिम अशी फलंदाजी मात्र आपल्या संघासाठी खेळत असताना हर्षल. आर्यन
सुंदर तटवलेला चेंडू समोरच्या दिशेने फिल्डर आहे आणि हा झेलबाद मोठा हादरा मोठा झटका बसतोय तो म्हणजे सीजी स्टार बी या संघाला ज्या विकेटची गरज होती तो मात्र मिळवून दिलाय आर्यन काते आणि क्या बात आहे पहिल्या 2 चेंडूवर मात्र हल्लाबोल झाला होता तदनंतर त्याचं प्रत्युत्तर देत असताना मात्र आता आर्यन काते खूप मोठा मासा मात्र आता गळाला लागलेला आहे तो म्हणजे बोरीचा माल संघाच्या अप्रतिम गोलंदाजी तारीफ करावी लागेल हा युवा स्टार मात्र आता दबावाला झुगारून गोलंदाजी करत असताना आपल्याला दिसतोय इथे सामन्यामध्ये जो इन्फॉर्म बॅट्समन होता कुठेतरी त्याला रोखण्यात त्याला यश आलंय असं आता दिसतंय इथून मात्र आता चरई गौलवाडी बी या संघाच्या धावसंख्येला आता कोण वर घेऊन येणार ते पाहणं गरजेचं असेल आणि आता जो मैदानात हजर होतोय तो म्हणजे मॅन फ्रॉम चरई गौलवाडी चा हा स्टार ऑलराऊंडर संदीप खेडेकर मात्र इंजर्ड असताना सुद्धा आपल्या संघासाठी मात्र तो आज मैदानात उभा राहिलेला आहे उतरलेला आहे खरोखर त्यासाठी त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमी परंतु आता संघाला त्याच्या बॅटिंगची गरज आहे आणि त्यावेळेला मात्र तो मैदानात येतोय परत एकदा आर्यन काते मारा करेल संदीप साठी या वेळेला ब्लॉकचा चेंडू होता तेवढ्या सुंदर रीतीने समोरच्या दिशेने टोलवला आणि तेवढीच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे दिवेश खेडेकर क्या बात आहे अप्रतिम अशी फिल्डिंग पाहायला मिळते आणि सुंदर गोलंदाजीचा मुजाहिरा आणि हा मला असं वाटतं दुसरा विकेटचं पतन होत आहे ते म्हणजे चरई गौलवाडी बी या संघाकडून बॅक टू बॅक 2 चेंडूवर मात्र 2 मोठे हादरे बसलेले आहेत चरई गौलवाडी या संघाला धाव संख्या जी उभारी घेत होती तिथं कुठेतरी ब्रेक लावला आणि तदनंतर मात्र 2 महत्वाचे गडी बाद करण्यात यश आलं ते म्हणजे आर्यन काते काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये मात्र मोहन गायकरवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा कुठेतरी दबावात संघ आहे की काय असं वाटत असताना मात्र स्वतः ती धुरा घेतली आर्यन काते यांनी पहिल्या चेंडूवर षटकार आला तदनंतर मात्र त्यांनी थांबायचं नाव घेतलं नाही आणि अक्षरशः बांधून ठेवलं ते म्हणजे चरई गौलवाडी बी या संघाच्या ह्या 2 फलंदाजांना आणि त्यात बॅक टू बॅक 2 विकेट घेण्यात यशस्वी झाला अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करतोय आपल्या संघासाठी आणि आता संदीपची जागा घेण्यासाठी येत आहे तो म्हणजे मोनू गायकर धन्यवाद सूरज सीजी स्टार बी संघाने एक उत्कृष्ट सुरुवात केली होती पण त्यांचे दोन्ही फलंदाज हवेच्या विरुद्ध दिशेने मारायला फटका केल्यामुळं ते त्यांचे षटकारचे फटके अडकलेले आहेत आणि खरोखरच हर्षल गायकर याने जी सुरुवात दिली होती ती सुरुवातीला कुठेतरी पुढे चालू ठेवायचं आहे आणि संघ नक्कीच ठेवतील त्याने पहिल्या 9 चेंडूमध्ये आपल्या संघाची धावसंख्या कव्हर अप केलेली आहे अनिकेत मारा करेल दिलखुश साठी दिलखुशने टोलवला चेंडू तिथे सुद्धा फिल्डर आहे ही तिसरी बॅक टू बॅक विकेट आता मात्र कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतोय तो म्हणजे चरई गौलवाडी हा संघ कारण एक चांगली धावसंख्या उभी केली होती परंतु आता बॅक टू बॅक 3 झटके लागतायत ते म्हणजे चरई गौलवाडी या संघाला अनिकेत संघासाठी गोलंदाजीसाठी आलाय तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं षटक दिलखुश आणि हे सीजी स्टार संघासाठी खरोखर आणि 2-3 खांदे फलंदाज ज्यांच्या या पंचक्रोशीमध्ये नाव आहे आणि आपल्या बॅटिंगने सर्वांना मंत्रमुग्ध करतात असे 3 फलंदाज बॅक टू बॅक हवेत चेंडू मारून बाद झालेले आहेत आणि त्याच्यानंतर पुढील फलंदाज स्वतः माजी कर्णधार राहिलेले आणि सीजी स्टार संघाचा 5 चेंडू शिल्लक आणि आता मात्र संघाची धुरा वाहण्यासाठी पिचवर हजर आहे ते म्हणजे हार्ड हिटर फलंदाज नितीन दिवेकर जे की माजी कर्णधार या संघाचे आता मात्र त्यांच्यावर धुरा या वेळेला चांगला टोलेला चेंडू हवेत फिल्डर येतोय कॅच खाली आणि हा 6 पंचाने घोषित करायचा आहे हा षटकार झेल घेतला होता परंतु फिल्डर मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा गरजेचा आणि गरजेला उपयोगी पडणारा आलेला हा षटकार कुठेतरी 24 धावसंख्या थांबली होती बॅक टू बॅक 3 विकेट गेल्यानंतर मात्र आपला जलवा दाखवताना कॅप्टन कूल म्हणून ज्यांची ख्याती असे नितीन दिवेकर कुठेतरी प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट याचं उत्तम उदाहरण सादर करताना कारण रोज सकाळी मात्र येऊन ह्याच मैदानात ते प्रॅक्टिस कशासाठी करत होते तर याचसाठी केला होता असं की गोडवा परत एकदा अनिकेत फुलरलेनचा चेंडू होता डायरेक्ट बॅटवर घेऊन डाऊन द ग्राउंड खेळलेला 1 रन घेण्यात यशस्वी दुसऱ्याचा प्रयत्न दुसरा सुद्धा यशस्वी आणि हा मिसफिल्डिंग होतोय
आणि हा दमदार शानदार चौकार. सीजी स्टारचे फलंदाज खरोखरच एक चौकार आणि षटकारामध्ये डील करत आहेत आणि नितीन देवेकर याने आपल्या अनुभवाचा फायदा कसा होतो संघाला ते खरोखर इथे दाखवलेलं आहे. त्याने जी धावसंख्या एका जागेवर स्थिर राहिली होती ती त्याने एक षटकार आणि एक चौकार मारून 34 वर नेलेले आहे. पुढचा चेंडू आणि काहीसा गोलंदाजवर दबाव जाणवत आहे आणि एक अवांतर धावसंख्या सीजी स्टार संघाला लाभलेली आहे. 35 लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि आता मात्र सज्ज आहे स्वतः कॅप्टन कोल नितीन दिवेकर. मारा करेल अनिकेत. पाहूयात या वेळेला परत एकदा मारायचा मानस होता परंतु पंच घोषित करतायत अवांतर चेंडू. 2 बॅक टू बॅक अवांतर चेंडूने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 36. दबाव कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय तो म्हणजे अनिकेत वरती आणि तो दबाव झुगारून मात्र आता गोलंदाजी करावी लागेल. 36 धावांचा डोंगर मात्र उभा करण्यात यशस्वी झालेला आहे तो म्हणजे सीजी स्टार बी हा संघ. अजूनही कुठेतरी रोख लावावी लागेल. शेवटच्या षटकातील मात्र ह्या 3 चेंडू शिल्लक असतील. जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस असेल तो म्हणजे सीजी स्टार बी या संघाचा. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत. परत एकदा लेग साइडला तड स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. 1 रन घेण्यात यशस्वी. दुसऱ्याचा प्रयत्न होता परंतु मोनूने परतवून लावलेला आहे. एक चांगला निर्णय म्हणावा लागेल. 1 ने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 3 बाद 37 धावा. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. निर्वाणीचा हा हाणामारीचा षटक आणि त्याला साजेशी फलंदाजी मात्र आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. सूरज 1 2 3 विनोद गायकर सुनील दळवी कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. स्टार्ट. अनिकेत पुन्हा एकदा मोनूसाठी हा फ्लॅट बॅटेड शॉट. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाणारा हा खणखणीत आणि दणदणीत चौकार. क्या बात. आणि मोनूने 1 रन घेण्यासाठी का नकार दिला होता तो त्याचा या फटक्यावरून आपल्याला अंदाज आलेला आहे आणि त्याने सुद्धा चौकारामध्ये म्हणजे सीजी स्टारचे फलंदाज खरोखरच बाउंड्रीमध्ये डील करत आहेत आणि आपल्या संघाची धावसंख्या एक उत्कृष्ट स्टेजला आणून ठेवलेली आहे. अप्रतिम अप्रतिम फलंदाजीचा नजराना मात्र आता पेश करत असताना सीजी स्टार बी हा संघ. परत एकदा अनिकेत मारा करेल मोनूसाठी. कुठेतरी मिस केला होता लाईन आणि हे विकेट किपर सुद्धा मिस करत असताना 2 रन घेण्यात यशस्वी. तिसऱ्याचा प्रयत्न असेल. थ्रो येतोय आणि हा तिसरा सुद्धा कंप्लीट. क्या बात आहे. 3 धावा घेण्यात यशस्वी. निर्धाव होता चेंडू. कुठेतरी गफलत झाली ती म्हणजे विकेट किपर जो की स्वतः सागर महागावकर खंदा फलंदाज म्हणून गिनला जातो त्याच्याकडून कुठेतरी चूक होताना 3 धावांची भर आणि धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 44 धावांचा डोंगर मात्र आता इथे उभा केलेला आहे तो म्हणजे सीजी स्टार बी या संघाने. आणि आता मात्र बोरीचा माल या संघाला जिंकण्यासाठी 45 धावा कंपल्सरी बनवणं आहे कारण कंपल्सरी चेस हा आपल्या या आजच्या स्पर्धेचा नियम आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सूरज थोडे मान्यवर उपस्थित आहे त्यांचा सन्मान सोहळा आपण करणार आहोत. तरी मी विनंती करतो कुर्दुडी गवळचे सुपुत्र श्री डेव्हलपरचे मालक निलेश दिवेकर साहेब उपस्थित राहिलेले आहेत. तरी मी अनिलजी कोटकर साहेबांना विनंती करतो की त्यांचा फुलगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. समोर स्टेजच्या समोर यायचं. आपण स्टेजच्या समोर आपण सन्मान करणार आहोत. वरती नाही फोटो येत ना म्हणून खाली घेतले. श्री डेव्हलपरचे मालक कुर्तुडी गवळचे सुपुत्र निलेशजी दिवेकर साहेब उपस्थित राहिले त्यांचा सन्मान करतायत. अनिलजी कोटकर साहेब तसेच सुदेशजी दळवी साहेब चरई गोलवाडीचे इथे उपस्थित राहिलेत त्यांना देखील विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. सुदेश दळवी साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. सीजी स्टार त्वरित क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे. सीजी स्टार जास्त वेळ न घेता मित्रांनो थोडंसं सहकार्य आहे. कम फास्ट. सीजी स्टार सुदेश दळवी साहेब कुठे आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. त्यांचा सन्मान करतील. मी किरण गायकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सुदेश दळवी दिला
मग ते आता तुम्ही स्टेजवर येऊ दे नंतर. तरी मी किरण गायकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. यांनी युट्यूब लाईव्हचा खर्च केलाय ना. हा युट्यूब पुढे हात घेऊ का परत त्याच्यामध्ये हातात घेऊ का द्या इकडे ए भाई दे काय. तसेच आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलं ते म्हणजे अशोकजी जाळगावकर साहेब इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील तळा तालुका गवळी समाजाच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. युट्यूब लाईव्हचं जे खर्च आहे ते त्याने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद साहेब. असंच लाख मोलाचं सहकार्य सदैव आपल्या या समाजाच्या मागे असू दे. सुनील दळवी साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. सुनील दळवी. सुनील दळवी ते बाहेर गेलेत ना. म्हणजे जेवायचे बाकी आहेत ना. कुठे असतील तर राहायचे. हे कुठे गेले. हॅलो. तरी पुढील समालोचन मी विनंती करतो की सूरज माडिक यांनी करावं. थँक्यू. स्वागत समारंभ मात्र करणं गरजेचं असतं कारण लोक आपले समाज बांधव कळकळीने आणि आपल्या यथाशक्तीने मात्र मदत करत असतात आपल्या या समाजसेवेच्या कार्यक्रमात आणि त्यांचं सत्कार समारंभ होणं गरजेचं असतं आणि आम्ही वेळात वेळ काढून मात्र त्यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न करतोय कारण आमच्या एका हाकेला ओ देऊन मात्र त्यांनी आम्हाला जी मदत आर्थिकदृष्ट्या असेल की आपल्या कोणत्या तरी योगदानातून दिलेले आहे त्याचं कुठेतरी एक सत्कार करणं हे आमचं कर्तव्याचं पालन करणं ठरेल. आणि आता परत एकदा मैदानाकडे वळूयात. 44 धावा मात्र पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकार आणि चौकारांची बरसात मात्र मैदानात पाहायला मिळाली चरई गौलवाडी बी या संघाकडून. आणि आता गोलंदाजी मार्कवर सीजी स्टार बी संघाचा स्ट्रायकर गोलंदाज मूर्ती लहान पण कीर्ती महान असा दीक्षित कोटकर ज्याने यावर्षी मात्र एकदा उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक पटकवलेला आहे. सज्ज मारा करेल सागर महागावकर साठी लेगला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाणारा हा खणखणीत दणदणीत चौकार. ब्रॉट यू बाय श्रीकृष्ण चषक 2024. दौलत न्यारी पर पासोई आईलो सोनावानी हर तिरमाच्या लाडवरी संग काकू मुले दारी काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. थँक्यू डीजे. अशी जी सुरुवात गरजेची होती 44 धावांचं मोठं आव्हान पेलण्यासाठी जी सुरुवात गरजेची होती आणि ज्याच्याकडून अपेक्षा होती ती मात्र अपेक्षा पूर्तता करताना दिसतोय तो म्हणजे सागर महागावकर मॅन फ्रॉम बोरीचा माळ. आतापर्यंत मला असं वाटतं भरपूर सामन्यामध्ये त्यांनी वन हँडेडली सामने आपल्या संघाकडे फिरवलेले आहेत आणि त्याच्याकडे अपेक्षा असेल पहिला चेंडू 4 धावा. या वेळेला सुंदर चेंडू उसळी घेणारा चेंडू होता परंतु त्याला सन्मान देत असताना दिसतोय तो म्हणजे सागर महागावकर. पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावा घेतल्यानंतर कुठेतरी आता पवित्रा बदलतोय असं दिसतंय आणि आता स्ट्रायकिंग एंडला येतोय तो म्हणजे दिवेश खेडेकर. सागर आणि दिवेश ही जोडगोळी आतापर्यंत आपण भरपूर वेळा मात्र मैदानात पाहिली आहे. बोरीचा माल संघाचं हे नेतृत्व करत असताना आतापर्यंत भरपूर सामने यांनी मात्र आपल्या संघाच्या बाजूने फिरवलेले आहेत परंतु तेवढाच ताकदीचा गोलंदाज मात्र आता त्यांच्या समोर आहे तो म्हणजे दीक्षित कोटकर. या वेळेला सुंदर चेंडू उसळी घेणारा चेंडू होता. बॅटची एज घेऊन चाललाय फाईन लेगच्या दिशेने आणि तिथे गच्चाळ असं क्षेत्ररक्षण 2-2 क्षेत्ररक्षकाकडून मात्र बॉल मिस होतोय आणि हा नशिबाचा चौकार मात्र खात्यात जातोय बोरीचा माल या संघाच्या. भले तुमच्या धावसंख्या जास्त असतील
थँक्यू डीजे. नशिबाचा चौकार मात्र खात्यात जातो, तो म्हणजे बोरीचा माळ संघाच्या 44 धावांचं आव्हान पेलताना मात्र ही मदत. दीक्षित परत एकदा मध्ये आपटलेला चेंडू, बाउन्सर पद्धतीचा काही न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता मात्र आता प्रत्युत्तरादाखल मात्र गोलंदाजी करताना दिसतोय. एक नशिबाचा चौकार मिळाल्यानंतर मात्र माझे गोलंदाजीची धार मी मात्र दाखवून राहणार असं कुठेतरी एक स्टेटमेंट करतोय की काय दीक्षित कोटकर. मूर्ती लहान पण कीर्ती महान का बोललं जातं याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण. परत एकदा अंगाचा वेध घेणारा चेंडू, बॅटचा संपर्क नाही परंतु लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वी होत आहेत ते म्हणजे बोरीचा माळ संघाचे हे दोन फलंदाज. धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती बिनबाद 10 धावा. अप्रतिम 44 धावांचं हे आव्हान, 45 धावांचं आव्हान मात्र 3 षटकात पेळत असताना कुठेतरी सुरुवातीची, चांगल्या सुरुवातीची गरज होती आणि ती थोडी का होईना, थोड्याशा प्रमाणात का होईना मात्र ते मिळाले असं वाटायला लागलंय. 5 चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातले आणि 10 धावा मात्र धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही एकही विकेट गेलेली नाही. ही मला असं वाटतं जमेची बाजू असेल ती म्हणजे बोरीचा माळ या संघासाठी. परत एकदा सज्ज सागर महागावकर. दीक्षित हा चेंडू, तटवलेला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषा पार और पार. षटकार. चालली माझी मंजुळा. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मात्र आपल्या समोर घेऊन येत आहेत हे आपले लाईव्हचे सामने. परंतु सबस्क्राईब करणं हा आपलं कर्तव्य आहे, कारण जेवढे सबस्क्रायबर त्यांचे वाढतील तेवढाच आपल्या सामन्यांचा मात्र प्रसार होत असतो. सीजी स्टार ए आणि वृंदावन बी दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी यायचंय. अप्रतिम अप्रतिम कॅमेरा वर्क मात्र पाहायला मिळालं. एक चुकीचा चेंडू मात्र फेकला गेला आणि त्याचा मात्र खरपूस समाचार घेताना दिसला तो म्हणजे सागर महागावकर, ज्याच्यासाठी तो ओळखला जातो मात्र त्या धाटणीची फलंदाजी आता मैदानात करतोय. आणि आता एक्सपिरियन्स गोलंदाज ज्यांनी बॅटिंग मध्ये मात्र धुरा उडवला होता, आता मात्र गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन स्वतः कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेला नितीन दिवेकर गोलंदाजी मार्कवर सामना करेल. दिवेश ब्लॉक होलचा चेंडू होता, तेवढ्याच ताकदीने मात्र तो पळतावून लावला डाऊन द ग्राउंड आणि परत एकदा मिस फिल्डिंग, परंतु चांगलं बॅकअप आहे तिथे आणि 2 धावांवर मात्र समाधान मानावं लागतंय. असं एक वेळेला वाटलं होतं की परत एकदा हा नशिबाचा चौकार दान करतायत की काय. मित्रांनो, भले तुमच्याकडे जास्त धावा असतील परंतु असं धावा तुम्ही देऊ शकत नाही समोरच्या संघाला, कारण समोरचा संघ सुद्धा एक ताकदीचा संघ आहे. वाराला प्रतिवार करणं जाणतो. अवांतर चेंडू काहीशी लाईन आणि लेंथ मध्ये मिस करतायत, पंच दंडित करतायत वाईटच्या रूपाने. धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते ती 19. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे ती बिनबाद 19 धावा. 45 धावांचं मोठं असं आव्हान पार करताना मात्र सुरेख अशी सुरुवात बोरीचा माळ संघाकडून. परत एकदा डायरेक्ट चेंडू होता, पुढे धावून सरसावून मारण्याचा प्रयत्न होता परंतु ओळखला आणि परत एकदा मिस फिल्डिंग होते की काय असं दिसतंय. आणि या नशिबाच्या 2 धावा, परत एकदा तिसऱ्याचा प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 1 रनाला मात्र 3 धावेत परावर्तित करत असताना दिसतात ते म्हणजे बोरीचा माळ संघाचे हे 2 धुरंधर फलंदाज. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 22. कुठेतरी ह्या धावांवर रोख लावणं आवश्यक असेल ते म्हणजे चरई गौलवाडी बी या संघाला, कारण भले तुमचा धावांचा डोंगर मोठा आहे परंतु
हळूहळू का होईना मात्र तो सर करण्याच्या दिशेने पावलं उचललेली दिसत आहेत, ती म्हणजे बोरीचा माल संघाच्या ह्या दोन खंदे फलंदाजांनी आतापर्यंत मात्र विकेटची पाठी कोरी आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडू शिल्लक. परत एकदा शरीराचा वेध घ्यायचा प्रयत्न होता परंतु पंच दंडित करतायत. अवांतर चेंडूची घोषणा. धाव संख्या होती ती 23. आता मात्र दबाव कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे सीजी स्टार संघाच्या या गोलंदाजीवरती, कारण खूप गचाळ असं क्षेत्ररक्षण, सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण कुठेतरी होताना आपल्याला दिसतंय. नशिबाचा चौकार, त्याच्यानंतर 1ला 3 मध्ये परावर्तित करणं. धाव संख्या मात्र वाढीस लागते. नितीन माराकडे सोवरून पद्धतीचा हाताळायचा होता चेंडू, परत एकदा पंच घोषित करतायत वाईड. अवांतर चेंडू हा मला असं वाटतं या षटकातला 3रा वाईट बॉल आहे. कुठेतरी दबाव हा साफ झळकतोय, तो म्हणजे एक्सपिरियन्स गोलंदाज नितीन दिवेकर यांच्यावरती आता मात्र उसळी घ्यावी लागेल आणि अप्रतिम फलंदाजीचा मात्र नमुना पेश करतायत, ते म्हणजे सागर आणि दिवेश. दोन तुल्यबुल्य संघामधला हा युद्ध, हा डाऊन द ग्राउंड आणि हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खणखणीत षटकार. हा एक चौकार दिलेला आहे पंचांनी आणि 4 रनांची धावसंख्याची वाढ झालेली आहे बोरीचा मान संघामध्ये. आणि पुढचे संघ आहे सीजी स्टार ए आणि श्री SCS वृंदावन बी. ह्या दोन्ही संघाचे कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. सीजी स्टार चरे गवलवाडी ए आणि श्री SCS वृंदावन बी. 28 धाव संख्या झालेली आहे. एक टेक्निकल एरर मुळे 6 जाहीर केला होता, परंतु तो चौकार आणि त्या चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या वाढीस लागत असताना बिनबाद 28 धावा. 45 धावांचं एक खडतर आव्हान मात्र होतं बोरीचा माळ संघाचं, परंतु आतापर्यंत झालेल्या 9 चेंडूच्या खेळामध्ये मात्र 28 धावा वसूल करण्यात यशस्वी झालेले आहेत. पुढील चेंडू नितीन दिवेकर सामना करेल सागर. परत एकदा स्लोवर चेंडूचा हाताळणी होती, तेवढ्या सुंदर रीतीने मात्र खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु काहीसा सुमार दर्जाचा थ्रो आणि 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत. धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते ती बिनबाद 30 धावा आणि आता इक्वेशन मात्र चेंज होत आहे, ते म्हणजे 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे बोरीचा माळ या संघाला म्हणता आता हा सह्याद्री सर करणार की काय अशी शंका मनात यायला लागलेली आहे. परत एकदा तोडलेला चेंडू फाईन लेगच्या डीप फाईन लेगच्या वरून हा खणखणीत दणदणीत आणि सनसणीत मारलेला षटकार. डीजे असेल तर या सामन्याची जरूर मजा घ्या. परत एकदा नितीन दिवेकर सागर साठी परत एकदा स्टँड अँड डिलिव्हर फटका. चेंडू सीमा रेषा पार लांब लांब लांब. इट्स अ बिगी षटकार.
सागर महागावकर ज्या गोष्टीसाठी मात्र फेमस आहे, बाहुबली ऑफ द गवळी समाज म्हणून जो मिरवतो, अक्षरशः एक वेगळ्या धाटणीची फलंदाजी, ताकदीच्या जोरावर मात्र हाणामारी करणारा हा फलंदाज म्हणून नावारूपाला आलेला सागर महागावकर आता मात्र दाखवून देतो 44 धावांचं आव्हान. 45 धावा जरी बनवायच्या असतील तर राज वरणकर खरोखरच उभं राहून स्वतःच्या ताकदीवर मात्र सामना आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद ठेवतो. त्याचंच नाव सागर महागावकर. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे आणि तिसऱ्या षटकासाठी सज्ज आहे तो राज वरणकर. परत एकदा स्लोवर वन टाकायचा होता चेंडू, स्क्वेअर डीप पॉइंटच्या दिशेने जातोय 1 धावेसाठी. आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 43. आतापर्यंत मात्र एकही विकेट घेण्यात यशस्वी नाही झालेत आणि त्याच्यामुळेच की काही आव्हान मात्र आता हलकं झालेलं दिसतंय. 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल ती बोरीचा माल या संघाला. बॅटची इनर एज घेऊन मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात. 4 चेंडू 2 धावा. वृंदावन बी संघ विजयी झालेला आहे आणि क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. राज पुन्हा एकदा मारा करेल. सुंदर होता हा पिच चेंडू होता, परंतु तेवढाच परत एकदा गाचा क्षेत्ररक्षण आणि हा सामना विजयी झालेला आहे. चौकार आणि तो म्हणजे बोरीचा माल संघ. कीप इट अप बोरीचा माल आणि हार्ड लक गवलवाडी कर्णधार स्टेज समोर यायचं आहे आणि SYM BD गवलवाडी बी संघ त्या संघाचे कर्णधार जर असेल तर त्याने स्टेज समोर यायचं आहे. चरई गवलवाडीचे समाजसेवक श्री संजयजी दिवेकर यांचं इथं आगमन झालं, त्यांचा आदर सत्कार झाला आणि मोठ्या मनाच्या माणसाने मात्र आपल्या या कार्यक्रमासाठी